मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना जामीन मंजूर। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टात 15 दिवसांची सुनावणी होती काय? विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव। माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात संजय राऊत वरच्या कोर्टाकडे दाद मागणार। जेल नका देऊ असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते। राऊत बाहेर वेगळं बोलतात, कोर्टामध्ये हात जोडतात। किरीट सोमय्या यांची टीका। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला। माझ्या कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही। मेधा सोमय्या यांची प्रतिक्रिया। राज्यात आणि देशात सत्ता येईल तेव्हा सर्वांचा हिशोब करू, संजय राऊतांचा इशारा। पुतळ्याला लागलेला गंज, चुकीची फ्रेम आणि वेल्डिंगमधल्या गलथान कामामुळे शिवरायांचा पुतळा पडला। मालवण दुर्घटनेवर चौकशी समितीचा अहवाल समोर। किरीट सोमय्या फायटर आहे। त्यांनी डर्टी डझन सिरीज काढली, पण त्यातील एक जण अमित शहांसोबत दिसले। मुश्रीफ आणि शहांच्या भेटीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा। महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार। 4000 मेगावॅट क्षमतेचे 2 पंप स्टोरेज प्रकल्प नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। खेडमधील जगबुडी नदीची इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल।